लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार की नाही, भाजपाने दिले स्पष्ट संकेत. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र केपी श्रीराम तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत करतोय. आणि मित्रांनो, आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत घेऊन आलोय, तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर कोणी आमच्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी महत्त्वाची ठरली असून या योजनेतील लाभाची रक्कम 1500 रुपये वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र आता महिलांना हा वाढीव लाभ कधी मिळणार याची उत्सुकता आहे. आतापर्यंत मिळालेले लाभ लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जुलै 2024 पासून ऑक्टोबर 2024 पर्यंत 5 हप्ते जमा करण्यात आले आहेत. या रकमेचा लाभ 2,34,00,000 पात्र महिलांना दिवाळीपूर्वी मिळाला आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधीपासून मिळतील? भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयाच्या हप्त्याची रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याची घोषणा निश्चितच अंमलात आणली जाईल. त्यांनी सांगितले की आम्ही जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पाळणार आहोत आणि नवीन वाढीव रक्कम बहुधा 7 ते 8 महिन्यात लागू होऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंबंधी पत्र लिहून पुढील तारखा निश्चित करण्यात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून असे दिसून येत आहे की हा निर्णय सध्या तरी अंमलात येणार नसून माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्यात सुद्धा 1500 रुपयाचा हप्ता जमा केला जाईल. आता लवकरच सरकार स्थापन होणार असल्याने महिलांना 6व्या हप्त्याचा लाभ दिला जाईल, पण 2100 रुपये कधीपासून मिळणार यावर सध्या तरी निर्णय होणार नाही. यामुळेच या योजनेच्या पुढील टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे. तर मित्रांनो, आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. तर मित्रांनो, भेटूया असेच नवीन एका व्हिडिओमध्ये.